आपल्या शैक्षणिक गुणवत्तेला नवी भरारी देणारे श्रीराम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऍडमिशन ओपन फॉर 11th and 12th सायन्स अकॅडमी फॉर IIT मेडिकल NDA and other competitive exam. जयदत्त टॉवर, सांगली रोड, इचलकरंजी. कॉल 9921004600. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. टुडे आई एम गोइंग टू टीच यू केमिस्ट्री. ठीक है. मी तुम्हाला केमिस्ट्री हा सब्जेक्ट शिकवणार आहे. ठीक आहे. मायसेल्फ KS कोल्हापुरे. आज आपण केमिस्ट्री बद्दल ब्रिज कोर्स बघायचा आहे. ब्रिज कोर्स म्हणजे काय असणार आहे, आता तुम्ही 10th स्टँडर्ड मधून आलेला आहे. ठीक आहे. 10th स्टँडर्ड मधून आलेला आपल्याला त्याचा बेसिक क्लिअर करायचा आहे. ब्रिज कोर्स 11th साठी लागणार आहे आपल्याला. 11th आणि 12th साठी आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, ब्रिज कोर्स. ब्रिज म्हणजे काय, सपोर्ट पाहिजे आपल्याला. सपोर्ट कशाचा पाहिजे, फाउंडेशन काहीतरी असायला पाहिजे. तुमचा बेस पक्का असेल तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी येणार आहे. त्यासाठी मी तुमचा आज स्टार्ट करतोय फाउंडेशन कोर्स. ठीक आहे. फाउंडेशन कोर्स कशाचा असेल, हा केमिस्ट्रीचा असेल. केमिस्ट्रीची इनिशियल लेवल काय, तुम्ही 8th 9th 10th पासून थोडं शिकत आला असेल हायर लेवलचं केमिस्ट्री. ठीक आहे. विज्ञान सोडून जे काही तुम्ही हायर लेवलचं रिॲक्शन मेकॅनिझम वगैरे जे काही शिकताय त्याचं फाउंडेशन तुमचं तिथं क्लिअर नसेल. मे बी तुम्ही तिथं रट्टा मारून आला असेल आजपर्यंत तिथं. ठीक आहे. तर त्या काही गोष्टी क्लिअर करूनच मग आपण 11वी आणि 12वी कडे मूव्ह ऑन करणार आहे. ज्यावेळी तुमचा फाउंडेशन कोर्स पक्का असेल त्यावेळीच तुम्हाला CET नीट JEE अशा सगळ्या एक्झामला आपण टार्गेट करू शकतोय. आपलं जे काही एम आहे ते आपण अचीव करू शकतोय. ठीक आहे. तर आपण त्यासाठी चला तर मग स्टार्ट करूया फाउंडेशन कोर्स ऑफ केमिस्ट्री. ठीक आहे. मी स्टार्ट करते फाउंडेशन कोर्स ऑफ केमिस्ट्री. त्याच्या अगोदर मला काही सूचना द्यायच्या आहेत. फाउंडेशन कोर्स हे तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ बघितल्यानंतर त्या गोष्टीतलं तुम्हाला काय काय कळालं हे तुम्ही पहिला बघायचंय. तुम्हाला टेस्ट करायचंय, टेस्ट युअर सेल्फ. पहिला तुमचं काय काम असेल, व्हिडिओ बघायचंय तुम्हाला. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला टेस्ट युअर सेल्फ करायचा. त्या व्हिडिओ मधलं तुम्हाला काय काय कळालंय. ठीक आहे. थर्ड पॉइंट असेल तुम्हाला काय नाही कळालंय. आणि चौथा असेल तुमचा डाऊट सेक्शन तुम्ही विचारू शकताय. डेलीचे डेली तुम्ही व्हिडिओ बघायचे आहेत. कंटेंट काढायचा आहे. नोटबुक घालायची आहे. फाउंडेशन कोर्स साठी जे काही बोर्डवर दिसेल ते तुम्ही नोट डाऊन करायचे तुमच्या नोटबुक मध्ये. ठीक आहे. त्याचं कन्क्लुजन काढायचं. आज बाबा आपण लेक्चर मध्ये काय शिकलो त्याचं कमीत कमी सारांश काढायचा आहे. सारांश म्हणजे काय, आज जे शिकलोय ते थोडक्यात कन्क्लुजन करून लिहायचं आहे. आणि जे शंका असतील ते वेळच्या वेळी तुम्ही विचारायचं आहे. डाऊट सेक्शन असेल. ठीक आहे. नाही तर तुम्ही ग्रुपवर विचारू शकताय. आज आपल्याला बघायचं आहे केमिस्ट्री म्हणजे काय. केमिस्ट्री म्हणजे काय असणार आहे, आता आपल्याला बघायचं आहे केमिस्ट्री म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय असेल, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स. It is the branch of science. It is the branch of science which deals with the study of structure, composition and properties of matter. Is called as the what? Chemistry. Is called as the chemistry. आता आपण काय म्हटलं, केमिस्ट्री म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय, इट इज द ब्रँच ऑफ सायन्स. सायन्सची ती ब्रँच आहे. ठीक आहे. वी डील्स विथ द व्हॉट, स्टडी ऑफ. आपण स्टडी ह्यात काय काय करणार आहे, स्ट्रक्चर, कॉम्पोजिशन आणि मॅटर. आपण काय काय करणार आहे,
स्ट्रक्चर, कॉम्पोजिशन आणि मॅटर. या डेफिनेशन मधला आपल्याला कन्क्लुजन काय काढू शकतोय? फर्स्ट वन कन्क्लुजन इट व्हॉट, स्टडी आपल्याला कशा बरोबर करायचा आहे? इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी. कशा बरोबर करायचा आहे? त्यामध्ये स्ट्रक्चर असेल. थर्ड वन काय असेल? तुमचा कॉम्पोजिशन असेल, त्या स्ट्रक्चरचा कॉम्पोजिशन असेल. आणि फोर्थ वन काय असेल बघा? तुमचा मॅटर असेल. म्हणजेच काय असेल? तुमचा केमिस्ट्री. याचं मी कन्क्लुजन ही तुम्हाला साइड बाय देते. कळतंय? मी अजून एकदा सांगते. केमिस्ट्री मीन्स व्हॉट? इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, कॉम्पोजिशन अँड मॅटर इज कॉल्ड एज द व्हॉट? मॅटर इज कॉल्ड एज द व्हॉट? केमिस्ट्री. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? तुम्हाला ही चारच पॉइंट लक्षात ठेवायचं आहे. पॉइंट वरूनही सांगू शकताय. ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्ट्रक्चर, कॉम्पोजिशन अँड मॅटर इज कॉल्ड एज द केमिस्ट्री. इथंपर्यंत कळालंय? कळालं असेल तर एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या, नोटबुक मध्ये लिहा. स्क्रीनशॉट मारा आणि नोटबुक मध्ये लिहा. ठीक आहे. आता इथंपर्यंत कळालं असेल तर मॅटर म्हणजे काय बघायचं आपल्याला. ठीक आहे. आता मॅटर म्हणजे काय असेल? केमिस्ट्री मॅटरशी रिलेटेड आहे. मॅटर म्हणजे इकडचे तिकडचे मॅटर नाही आहेत. केमिस्ट्री मध्ये मॅटर म्हणजे काय आपल्याला बघायचं. आता मॅटर म्हणजे काय असणार आहे बघा. व्हॉट इज मीन बाय मॅटर? मॅटर म्हणजे काय असणार आहे? एनिथिंग विच कॅन, anything which occupies space, anything which occupies space is called as the what? Matter. मॅटर म्हणजे काय म्हटलं आपण? एनिथिंग विच ऑक्युपाय स्पेस. आता हा बोर्ड आहे. हा बोर्डने एवढी जागा ऑक्युपाय केल्या म्हणजे काय झाला? हा मॅटर झाला. हा मार्कर आहे. मार्कर मध्ये इंक आतमध्ये घातलोय आपण, त्याने तेवढी स्पेस घेतलेली आहे. त्याला काय म्हणतोय आपण? मॅटर. आता आपली ही बॉडी आहे. बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बोन्स आहेत, नर्व्स आहेत, वेगवेगळ्या सिस्टम आहेत. त्याला आपण काय म्हणतोय? आपली बॉडी एक काय झाली? मॅटर झाली. आता तुम्ही बघू शकताय क्लासरूम आहे. क्लासरूम काय केलंय? 4 भिंतीमध्ये बनलेला आहे. ते काय झालं? त्याने एक एवढा स्पेस ऑक्युपाय केलेला, एक ठराविक स्पेस ऑक्युपाय केलाय. म्हणजे काय झालं? ते मॅटर झालं. तुम्ही उदाहरण वेगवेगळ्या प्रकारचे घेऊ शकताय. तुमचा मोबाईल आहे. मोबाईल वेगवेगळ्या शेप मध्ये असेल. ठीक आहे. वेगवेगळा त्याला शेप येतोय. त्याला आपण काय म्हणतोय? मॅटर म्हणतोय. आता मॅटर मध्ये काय असेल बघा? हाऊ टू मेक मॅटर. नेक्स्ट पॉइंट काय असेल? हाऊ टू मेक मॅटर. आता मॅटर म्हणजे बघितलं आपण, तो एक स्पेस, एक जागा ऑक्युपाय करतोय, त्याला आपण काय म्हणतोय? मॅटर म्हणतोय. हा ब्लॅकबोर्ड एवढी जागा ऑक्युपाय केलेली आहे म्हणजे हा काय झाला? त्याचा मॅटर झाला. आता हाऊ टू मेक मॅटर. मॅटर कसा तयार होतोय आपल्याला बघायचं. हाऊ टू मेक मॅटर. ठीक आहे. आता मॅटर कसं तयार होतंय? मॅटर मध्ये पहिला काय असणार आहे? मॅटर कन्सिस्ट ऑफ कंपाऊंड. मॅटर काय करतोय? कन्सिस्ट ऑफ कंपाऊंड. कंपाऊंड कन्सिस्ट असते. आता आपल्याला बघायचं आहे कंपाऊंड म्हणजे काय. त्याच्या अगोदर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहून घ्या. आता आपण बघितलेला आहे मॅटर म्हणजे काय? जेवढी जागा ऑक्युपाय करेल त्याला मॅटर म्हणतोय. मॅटर कशाने बनतोय? कंपाऊंडने बघतोय. त्याच्या अगोदर बघायचं आहे आपल्याला टाइप्स ऑफ मॅटर. त्याच्या अगोदर बघायचं आहे आपल्याला टाइप्स ऑफ मॅटर. यू नो दॅट टाइप्स ऑफ मॅटर. ठीक आहे. तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे मॅटरचा. 3 टाइप्स ऑफ मॅटर आहेत. फर्स्ट वन इज व्हॉट? सॉलिड. Second one is what? Liquid. And third one is what? Gaseous. हे आपण मॅटर ऑलरेडी स्टडी केलेला आहे. ठीक आहे. मॅटरची काय प्रकार आहेत? 3 टाईप आहेत. आणि तुमचा मॅटर कशाने बनतोय? कंपाऊंडने बनतोय. तिन्ही पण कशाने बनणार आहेत? तुमचे कंपाऊंडने बनणार आहे. ठीक आहे. इतकं लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. तुमचे हे सगळा डाटा मला नोटबुक मध्ये दिसला पाहिजे. ठीक आहे. आता आपण डायग्रामॅटिकली अप्रोच नुसारच जाणार आहे. एवढं झालं असेल तर डायग्रामॅटिकली अप्रोच नुसारच जाऊया, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल.
ठीक आहे. मी आता डायग्रामॅटिकली अप्रोचने जाते. मी इथं घेतला H2O, इथं घेतला मी काय घेतला बघा NH3, इथं मी घेतला CH4, इथं मी पुढे घेणार आहे CH4, नंतर असेल तुमचा H2 असेल, इथं घेतला मी N2 घेतला, इथं मी घेतला ऑक्सिजन, इथं O2 घेतला. ठीक आहे. इथं घेणार आहे मी अगेन घेतला H2O, अगेन घेतला NH3, अगेन घेतला N2, अगेन घेतला H2. ठीक आहे. मी कुठलेही एलिमेंट ह्यात लिहिते. आता हे काय आहे, आता इथं H2 आहे, NH3 आहे, CH4 आहे, H2 आहे, N2 आहे. मॅटर, याला काय आपण म्हणतोय मॅटर. हे काय झाले तुमचे आता मॅटर. मॅटर म्हणजे काय म्हणू शकतोय बघा आपण, वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस असतील यात. म्हणजे काय असणार आहे, एक तर तुमचं सॉलिड असेल, एक तर तुमचं लिक्विड असेल, एक तर तुमचा गॅसियस असेल. ह्यात आता तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. H2O काय आहे तुमचा लिक्विड म्हणून बिहेव करणार आहे, पाणी लिक्विड असतो. ठीक आहे. हा NH3 आहे, हा गॅस म्हणून बिहेव करेल. CH4 म्हणजे काय असेल, मिथेन असेल, हा गॅस म्हणून बिहेव करतोय. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे घेऊ शकतो. यात डस्ट पार्टिकल वगैरे आले तर सॉलिड, लिक्विड, गॅसेस. मॅटर म्हणजे काय म्हणू शकतोय, वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड एका ह्याच्यात आले, कॉम्बिनेशन ऑफ one or different types of matter is called as the what? मॅटर. मॅटर म्हणजे काय म्हणू शकतोय, कॉम्बिनेशन ऑफ सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड एज द व्हॉट? मॅटर. मॅटर मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड तुम्हाला भेटतात. त्याची प्रॉपर्टी सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल किंवा गॅसेस असेल, त्याला आपण काय म्हणतोय, मॅटर म्हणतोय. ठीक आहे. आता नेक्स्ट काय असेल, आता ह्यातनं तुम्हाला निघालं सॉलिड, लिक्विड, गॅसेस. आता ह्याची परत डिवायडेड इनटू 2 ग्रुप्स. आता ह्याची डिवाइड कशात होणार आहे, ग्रुप मध्ये होणार आहे. डिवायडेड ए ग्रुप. आता ह्याची ग्रुप मध्ये डिवायडेशन होणार आहे. मी सगळं तुम्हाला फ्लो चार्ट नुसारच सांगणार आहे. आता जर आपण घेतला समजा H2O घेतला, मी सिंगल मॉलिक्यूल घेते. H2O इथला आहे असाच NH3 घेणार आहे. ठीक आहे. नंतर काय घेणार आहे बघा, मी H2O घेतला. ठीक आहे. NH3 घेतला. हा H2O असेल, हा H2O असेल, हा H2O असेल, NH3 घेतला. नंतर मी काय घेतला, CH4 घेतला, CH4 घेतला, CH4 घेतला, काय घेते मी सांगेन एक्सप्लेनेशन, जस्ट वेट. हा H2 घेतला, H2 घेतला, हा H2 असेल, हा H2 असेल. नेक्स्ट काय असणार आहे तुमचा, N2 असेल, हा N2 असेल, हा N2 असेल. आता तुम्ही बघू शकताय हा H2O दिसतोय, हा असा H2O घेतला, H2O घेतला. एका ह्याचे मी 2 घेतलेले, जे काय दिसतंय ते 2 आहेत. हे 2 आहेत तुमचे. इथं तुमचा NH3 घ्या, इथं तुमचा NH3 घ्या. ठीक आहे. आता CH4 हे ग्रुप मध्ये डिवाइड झाले, याला आपण काय म्हणतोय, मॉलिक्युल्स. आता पुढे जाऊन डेफिनेशन ह्याच्यापासूनच आपल्याला तयार करायचं आहे. हे काय तयार झालं तुमचं, मॉलिक्युल्स तयार झालं. हे काय तयार झालं तुमचं, मॉलिक्युल्स तयार झालेलं आहे. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. आता मॉलिक्युल्स तयार झाल्यानंतर आता इथं तुम्हाला वॉटर दिसतोय. हा इथं किती आहे बघा, ह्या वॉटर मध्ये H2 आहेत आणि ऑक्सिजन 1 आहे. त्याला आता आपल्याला काय करायचंय, सिंगल एलिमेंट मध्ये पार्ट करायचा आहे. हा इथं वॉटर H2 चे किती मॉलिक्युल्स आहेत, 2. H लिहा, हा ऑक्सिजन लिहा. हा झालं. इथंही तुमचं H येईल, ऑक्सिजन येईल. याच्या खालचं मी लिहित नाहीये, एकच स्टेप करते मी इथली. आता NH3 मध्ये नायट्रोजन सिंगल इलेमेंट मध्ये आपल्याला याला डिवाइड करायचं. हा H3 असेल, हा H3 असेल, हा N असेल, हा H3 असेल. ठीक आहे. हा N असेल. आता इथं काय होणार आहे, सिंगल बघा, हा कार्बन पलीकडचा मॉलिक्यूल H4. हा इथं काय होणार आहे, H, इथं तुमचा काय येणार आहे, H, इथं तुमचा H2, हा H2 झाला, हा N2 झाला. ठीक आहे. हा N2 झाला. ठीक आहे. आता हे मॉलिक्युल्स काय झालेले आहेत बघा तुमचे. आता इथं तुम्ही बघू शकताय, आता H2O आहे इथं. आता ह्याच्यावरनं तुम्हाला करायचं आहे. आता हा जो बॉक्स तयार झालेला आहे त्याला आपण म्हणतोय काय,
इलेमेंट्स, ह्याला काय म्हणतोय आपण? इलेमेंट्स. ह्याला काय म्हटलं आपण? इलेमेंट्स. ठीक आहे. आता नेक्स्ट काय असणार आहे? या हायड्रोजन मधनं, ह्या 2 हायड्रोजन मधनं 1 हायड्रोजन बाजूला करा, ह्या 2 ऑक्सिजन मधनं 1 ऑक्सिजन बाजूला करा, या 2 हायड्रोजन मधून 1 हायड्रोजन बाजूला काढलं, ह्या 2 ऑक्सिजन मधून 1 ऑक्सिजन बाहेर आलं. प्रत्येकामधून तसं सेपरेट सेपरेट एक एक मॉलिक्युल्स काढायचा आहे. हा NH3 असेल, कार्बन H4 असेल, एक एक तुमचा भेटणार आहे. ठीक आहे. याला आपण काय म्हणतोय? ऍटम म्हणतोय. याला आपण काय म्हटलं? ऍटम म्हटलं. याला आपण काय म्हटलं? ऍटम. कळतंय का? बघा, पहिला मी मॅटर घेतलेला आहे. मॅटर मध्ये काय आहे तुमचा? सॉलिड असू शकतो, लिक्विड असू शकतो, गॅसेस असतो. कुठलेही मी कंपाऊंड घेतले सॉलिड, लिक्विड, गॅसेसचे. नंतर त्याला डिवाइड केलं ग्रुप मध्ये. मी त्यावेळी काय केलं? ग्रुप मध्ये डिवाइड करताना तुमचे 2-2 मॉलिक्युल्स घेतले. लिक्विड लिक्विडचे 2 घेतले, गॅसेस गॅसेसचे 2 घेतले, H2 चे 2 घेतले, N2 चे 2 घेतले. इथं जे आहे ते 2-2 वेळा घेतले. तो काय बनला? तुमचा मॉलिक्यूल बनला. आता मॉलिक्यूल नंतर जो H2O देतोय त्याचे फर्दर डिवाइड करायचे. तुमचं H2 काय करणार आहे? 2 वेळा H देणार आहे ना. H2 काय करणार आहे? 2 वेळा H देऊ शकतोय ना. एक H प्लस, एक H मायनस. त्याला H लिहिलं, O लिहिलं. असं प्रत्येकाला फर्दर डिवाइड केलं. N लिहिलं, H3 लिहिलं. त्यातून आपल्याला अजून सिंगल ऍटम काढायचा आहे. त्याला आपण काय म्हणतोय? हा तुमचा काय बनला? ऍटम बनला. मॅटर म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉपर्टीज असतील, सॉलिड, लिक्विड, गॅसेस प्रकारचे त्यात कंपाऊंड तुम्हाला हे दिसतील. सेकंड काय असणार आहे? मॉलिक्यूल असणार आहे. आता तुम्हाला बघायचं आहे याच्यावरनं, याची स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला कळून दे. काढला? आता तुम्हाला बघायचं आहे मॅटर म्हणजे कळालं. मॅटर इज कन्सिस्ट ऑफ सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. ठीक आहे. आता नेक्स्ट काय असेल तुम्हाला बघायचं आहे? कंपाऊंड म्हणजे काय? आता तुम्हाला बघायचं आहे कंपाऊंड म्हणजे काय. कंपाऊंड म्हणजे काय असणार आहे बघा. जर मी एक्झाम्पल घेतलं H2O चं, कंपाऊंड म्हणजे बघायचंय. मी आता पुसू का हे? ठीक आहे, मी पुसते. कंपाऊंड म्हणजे काय बघायचं आपल्याला. मॅटर म्हणजे कळाला. नेक्स्ट काय असेल तुम्हाला? कंपाऊंड म्हणजे काय बघायचं? H2O. आता ह्यामध्ये बघा H2 आहेत म्हणजे हा सेम प्रकार आहे आणि ऑक्सिजन काय आहे? डिफरंट आहे. हा काय झाला? सेम ग्रुपचा आहे. हा काय झाला? तुमचा सेम ग्रुप आहे. आणि हा काय? तुमचा डिफरंट ग्रुप आहे. हा H एक वेगळा आहे, हा एक. हा काय झाला? डिफरंट ग्रुप अटॅच झालाय तुमच्या हायड्रोजनला. ठीक आहे. 2 डिफरंट ऍटम अटॅच्ड. इथं काय झालेलं आहे? 2 डिफरंट ग्रुप अटॅच झालेला. हा एक ग्रुप झाला, हा एक ग्रुप झाला. आपण काय म्हणू शकतोय? 2 डिफरंट ग्रुप अटॅच्ड. 2 different group attached to atom is called as the what? Compound. त्याला आपण काय म्हणतोय? कंपाऊंड म्हणतोय. कळालं? H2O घेतला. जसं आपण NH3 घेऊ शकताय. हा नायट्रोजन एक ग्रुप आहे, हा हायड्रोजन एक वेगळा ग्रुप आहे. 2 वेगवेगळे ग्रुप जर अटॅच असतील त्या ऍटम मध्ये तर त्याला आपण काय म्हणतोय? कंपाऊंड. हा एक ऍटम आहे, हा एक ऍटम आहे, त्याला आपण काय म्हणतोय? कंपाऊंड म्हणतोय. कळालं? आता नेक्स्ट ह्याचं स्क्रीनशॉट मारून घ्या. आता आपण इलेमेंट कशाला म्हणतोय बघायचं आहे तुम्हाला. जर आता हे कळालं असेल कंपाऊंड म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ 2 or more different atom is called as the what? कंपाऊंड. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे इलेमेंट म्हणजे काय. आता आपल्याला बघायचं आहे इलेमेंट म्हणजे काय. इलेमेंटला मी एक्झाम्पल घेतलं H2. आता H2 काय? सेम ग्रुप आहे ना. Same groups, the combination of 2 or more groups attached. तो ग्रुप कसला पाहिजे? सेम ग्रुप attached of an atom. Attached of an atom is called as the what?
इज कॉल्ड एज द व्हॉट काय असणार आहे तुमचा इलेमेंट. इलेमेंट म्हणजे कळालं सेम ग्रुपचा पाहिजे इलेमेंट. तुम्ही N2 घेऊ शकताय, ठीक आहे, O2 घेऊ शकताय, एक्झाम्पल असे F2 घेऊ शकताय, Cl2 घेऊ शकताय. हे काय झालं तुमचं इलेमेंट. कळतंय? स्क्रीनशॉट मारून घ्या. हा, आता आपल्याला बघायचं ऍटम म्हणजे काय. आता आपल्याला बघायचं आहे ऍटम म्हणजे काय. ऍटम म्हणजे काय असणार आहे स्मॉलेस्ट. ऍटम म्हणजे काय असणार आहे तुमचा स्मॉलेस्ट अँड इनव्हिजिबल smallest and individual part is called as the what atom. ठीक आहे. आता आपण बघितलेलं ग्रुप मध्ये H घेतला, O घेतला, N घेतला, O. आता तुम्ही इथं घेत होता H3 यातनं आपल्याला सिंगल मॉलिक्यूल भेटणार आहे. इथून काय H भेटला, इथून काय O भेटला, इथून काय N भेटला, इथून काय H3 भेटला. सिंगल पार्ट ऑफ म्हणजे काय आपल्याला स्मॉलेस्ट जेवढा स्मॉल आपल्याला पार्टिकल किंवा तो इंडिव्हिज्युअल पार्ट मिळणार आहे. यातून काय भेटला आता H2 मधनं आपण स्मॉलेस्ट काय काढू शकतोय एक H काढू शकतो, इथून एक O काढू शकतोय. म्हणजे काय झाला तुमचा ऍटम झाला. ठीक आहे. आज आपण लेक्चरला काय बघितलेलं आहे बघा व्हॉट इज मीन बाय मॅटर. देन सेकंड काय बघितलं आपण सांगा बरं. सेकंड काय बघितलं आपण कंपाऊंड. थर्ड काय बघितलं आपण इलेमेंट आणि फोर्थ बघितला ऍटम. मी परत एकदा लेक्चरला रिवाइज करते. मॅटर मध्ये काय बघितलेलं आपण बघा वेगवेगळ्या प्रकारचे सॉलिड लिक्विड गॅसेस भेटू शकतात. जर आपण घेतला सॉलिड कंपाऊंड, जर मी घेतला आईस क्यूब तुमचा जर सॉलिड असेल, आईस क्यूब काय होणार आहे तुमचा तो ठोकळा घेतला. जर समजा आईस क्यूब राहू दे, ठीक आहे, मी जर घेतला इथं वेगवेगळे सॉलिड घेतले, लिक्विड घेतले, गॅसेस घेतले, याला आपण काय म्हणत होतो मॅटर म्हणत होतो. मग ह्यामध्ये आपण काय काय बघितलेलं बघा. ह्यामध्ये आपण बघितलेलं H2O घेतलेला, ठीक आहे. नेक्स्ट काय बघितलेला NH3 घेतलेला. नेक्स्ट आपण H2 घेतला. ह्यात आपण मिथेन ऍड करू शकतोय CH4. नेक्स्ट घेतला H2 घेतला, हा N2 घेतला. याचे आपण फर्दर डिवाइड करू शकतोय H2, NH3, CH4, H2 आणि हा N2. हा काय झाला तुमचा सगळा मॅटर झाला. आता मॅटर मधून नेक्स्ट आपण काय करत होतो बघा एक कंपाऊंड बाहेर काढत होतो. आता दोन घेतलेले आहेत. प्रत्येक ठिकाणात आपण काय केलं एक मॉलिक्यूल बाहेर केला. NH3, CH4, H2 आणि हा तुमचा काय झाला N2 झाला. हा काय झाला तुमचा आता हा तुमचा काय झाला एक सिंगल बाहेर काढला. त्याला आपण काय म्हटलं मॉलिक्युल्स. म्हटलं. ठीक आहे. आता नेक्स्ट काय असणार आहे ह्या सिंगल ह्याच्यातनं परत आपल्याला सिंगल काढायचं आहे. यातनं H मिळाला, ह्यातला ऑक्सिजन, यातनं N मिळाला, ह्यातनं H3, ह्यातनं कार्बन मिळाला, ह्यातनं H4 मिळाला. यातनं आपल्याला काय मिळाला 1 मोल्स ऑफ H मिळाला. इथून H2 मिळाला, इथं N2 मिळाला. इथं तुम्ही H फर्दर डिवाइड करू शकता. हा H मिळवू शकतोय. ठीक आहे. असंही करू शकताय. ठीक आहे. यातून याला काय म्हटलं आपण इलेमेंट. ठीक आहे. हा तुमचा मॅटर होता. हा मॅटर झाला, हा मॉलिक्यूल झाला, हा इलेमेंट झाला. आता ह्याचं फर्दर आपण डिवायडेशन करू शकतो. ह्यामधनं एक H आपण घेऊ शकतोय, ह्यामधनं एक ऑक्सिजन घेऊ शकतो. इथं तुम्ही HO इथं डबल वेळा करू शकता. NH3, CH4, H2 आणि हा N2. त्यातनं मी एकच पार्ट काढते. N आहे, H3 आहे, हा तुमचा काय असणार आहे C असेल, हा H4 असेल, हा H2 असेल, हा N2 असेल. इथं तुम्ही नंबर्स वेळा लिहायचा आहे. मी इथं फक्त डॉट करते. ह्याला काय म्हणतोय आपण ऍटम. ठीक आहे. कळतंय काय मॅटर म्हणजे काय असणार आहे
तो एक जागा ऑक्युपाय करतोय. ऑक्युपाय केला एनिथिंग विच कॅन ऑक्युपाय द स्पेसिस. एनिथिंग विच कॅन ऑक्युपाय द स्पेसिस इज कॉल्ड ॲज द व्हॉट मॅटर. म्हणजे आता जर लिक्विड घेतला, तुम्ही पेला घेतला, तो त्यात पाणी वाटलं, तो पेल्याचा आकार. बाटलीमध्ये घेतला, बाटलीचा आकार. ठीक आहे. तुम्ही एका भांड्यामध्ये उठला, भांड्याचा आकार. एनिथिंग विच कॅन ऑक्युपाय द स्पेसिस इज कॉल्ड ॲज द व्हॉट मॅटर. आता मॅटर मध्ये तुमचे 3 डिवायडेशन असणार आहे. पहिलं काय असणार आहे, तुम्हाला कंपाऊंड भेटणार आहे. यातून काय भेटू शकतं, आता कंपाऊंड म्हणजे काय आपण बघितलं. कंपाऊंड म्हणजे काय बघितलं आपण, डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम अटॅच्ड. आता हा काय असणार आहे, हा हायड्रोजन असेल, याचे 2 मॉलिक्युल्स आणि हा ऑक्सिजन असेल. 2 डिफरंट टाइप्स ऑफ ॲटम अटॅच्ड इज कॉल्ड ॲज द व्हॉट कंपाऊंड. याला काय म्हटलं आपण, कंपाऊंड म्हटलं. यातून तुम्हाला भेटू शकते, हा इथं तुमचे 2 डिफरंट टाइप्स आहेत, इथं तुमचे 2 डिफरन्स आहेत, इथं तुमचा 2 डिफरन्स आहेत. हे तुमचे काय झाले हो, कंपाऊंड्स. हे काय झाले तुमचे कंपाऊंड्स. आणि इथं सेम आहे बघा, हा काय झाला तुमचा इलेमेंट. हा काय झाला तुमचा इलेमेंट. इथूनच तुम्हाला समजू शकते. H2 मध्ये H काय आहे, सेम आहेत. ऑक्सिजन काय आहे, डिफरन्स आहे. 2 डिफरंट टाइप्सचे ॲटम जर अटॅच असतील, 2 डिफरंट टाइपचे ॲटम जर अटॅच असतील, तर त्याला आपण काय म्हणतोय, कंपाऊंड. आणि सेम टाइप्स ऑफ ॲटम जर अटॅच असतील, तर त्याला आपण काय म्हणतोय, इलेमेंट. आणि ॲटम म्हणजे काय, स्मॉलेस्ट पार्ट असतो, त्याला आपण काय म्हणतोय, आपण ॲटम. ॲटम म्हणजे काय असणार आहे, स्मॉलेस्ट टाइप्स ऑफ पार्ट्स ऑफ द इलेमेंट. म्हणजे जर आपण OH घेतला, O आणि H, त्यामध्ये काय असणार आहे, H+ आणि O- दाखवणार आहे. ठीक आहे. जसं आपण NaCl घेत होतो, Na+Cl-. हा काय झाला तुमचा ॲटम झाला. कळतंय तुम्हाला. F2 घेतला तुम्ही, एक F+ दिल, एक F- दिल, एक कॅटायन दिल, एक ऍनायन दिल, त्याला आपण काय म्हणतोय, ॲटम. इथपर्यंत कुणाला काय शंका आहेत काय बघा. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. कन्क्लुजन ही दिलेला आहे तुम्हाला. झालंय. तर मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे. तुमचा होमवर्क असेल, व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड. व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड. पहिला तुम्ही सांगायचं आहे व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड. तुमचा होमवर्क असेल कंपाऊंड म्हणजे काय. ठीक आहे. सेकंड असेल मॅटर म्हणजे काय तुम्ही सांगायचं आहे. ठीक आहे. हे 2 तुम्ही मला सांगायचं आहे. थर्ड असेल तुमचा इलेमेंट म्हणजे काय, विथ एक्झाम्पल द्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट सांगायचं आहे आता तुम्हाला, जर मी घेतलं HCl. HCl काय आहे बघा, HCl कंपाऊंड आहे, इलेमेंट आहे की ॲटम आहे. आता आपण काय म्हटलं, कंपाऊंड म्हणजे काय म्हटलेलं बघा, 2 डिफरंट टाइपचे ॲटम अटॅच पाहिजे. इथं एक H प्रकारचा ॲटम आहे, इथं एक Cl प्रकारचा आहे. काहीतरी वेगवेगळं दिसतंय ना, त्याला आपण काय म्हटलं, आता 2 वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप अटॅच आहेत. ग्रुप अटॅच म्हणजे काय झाला, ॲटम झाला. ॲटम म्हणजे स्मॉलेस्ट ग्रुप आणि ॲटम. स्मॉलेस्ट ग्रुप आहे ना, हा सगळ्यात कमी आहे. H म्हणजे काय, एकच आहे ना, म्हणजे कमी आहे. Cl एकच आहे, म्हणून याला आपण काय म्हटलं, हा तुमचा काय झाला, कंपाऊंड तयार झाला. हा तुमचा काय झाला, कंपाऊंड झाला. आता इलेमेंट काय असणार आहेत बघा. जर तुम्हाला मी F2 दिला, तर हा काय असणार आहे, इलेमेंट असणार आहे ना. सेम प्रकारचे ग्रुप अटॅच आहेत, म्हणून याला आपण काय म्हणतोय, इलेमेंट म्हणतोय. ठीक आहे. इथपर्यंत कुणाला काय शंका आहे काय. तुम्हाला आता कळालं असेल मॅटर म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, इलेमेंट म्हणजे काय. ठीक आहे. यात कुणाला काही शंका असतील तर विचारू शकता. जर व्हिडिओचा स्पीड जास्त होत असेल तर तुम्ही सांगू शकताय त्यावेळी तुमच्या ग्रुपवर. आज आपण फक्त बघितलेलं आहे बेसिक इंट्रोडक्शन ऑफ केमिस्ट्री. त्यात बघितलेलं आहे मॅटर, सेकंड बघितलेलं आहे कंपाऊंड म्हणजे काय, थर्ड इलेमेंट आणि फोर्थ ॲटम आहे. त्याचे तुम्हाला होमवर्क असेल कंपाऊंड म्हणजे काय, मॅटर म्हणजे काय, इलेमेंट म्हणजे काय तुम्ही आणायचं आहे. आणि नेक्स्ट असेल कंपाऊंडचे एक्झाम्पल आणायचे आहेत, मॅटरचे एक्झाम्पल आणायचे आहेत आणि इलेमेंटचे एक्झाम्पल आणायचे तुम्हाला. ठीक आहे. ओके. थँक्यू सो मच.